नमस्ते. मी विक्रम खोपडे. खरं तर 2 दिवसापूर्वी मी GM रजिस्ट्रेशन अंतर्गत प्रायमरी यूजर आणि सेकंडरी यूजर या संदर्भातली जबाबदारी म्हणजे या विषयाचा एक व्हिडिओ आपल्यासमोर सादर केलेला होता. पण या प्रक्रियेमध्ये छोटासा एक नव्यानं आलेला बदल तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. मी असं सांगितलेलं होतं की प्रायमरी यूजर यांचा लॉगिन ID तयार करत असताना म्हणजे GM पोर्टल अंतर्गत लॉगिन ID तयार करत असताना त्याच्यासाठी वापरलं जाणारं आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा त्यांचा स्वतःचा असावा. परंतु त्यांचा जो GM अंतर्गत लॉगिन ID तयार होईल हा कार्यालयाचा किंवा पदाच्या नावे असावा. ही प्रक्रिया जशीच्या तशी आहे, याच्यामध्ये कोणताही बदल नाही. परंतु दुसऱ्या बाजूला मी असा मुद्दा मांडलेला की सेकंडरी यूजर यांचं रजिस्ट्रेशन करत असताना म्हणजे बायर, कन्साइन आणि PO यांचं रजिस्ट्रेशन करत असताना आधार नंबरही त्यांचाच लागेल, मोबाईल नंबरही त्यांचाच लागेल व ईमेल ID ही त्यांचाच लागेल. याही तरतुदी जशाच्या तशा बरोबर आहेत. फक्त एक छोटा बदल असा होईल की सेकंडरी यूजर यांचा यूजर ID तयार करत असताना तो वैयक्तिक नावे बनवावा. म्हणजे बायर यांचं लॉग इन करताना GM पोर्टलवरती जो यूजर ID बनवावा लागतो तो वैयक्तिक नावे बनवावा, बायर, कन्साइन आणि PO. तर त्याऐवजी एक बदल असा सध्या आलेला आहे, तो वैयक्तिक नावाऐवजी कार्यालयाच्या किंवा पदाच्या नावे बनवावा. याचं कारण असं की सेकंडरी यूजर यांचे यूजर ID देखील आता बदलणार नाहीत. ते एकदा बनवल्यानंतर तेच यूजर ID त्या कार्यालयासाठी कायम राहतील. आता प्रश्न काय तयार होतील, जर सेकंडरी यूजर यांचे यूजर ID एका कार्यालयासाठी एकदा रजिस्टर केल्यानंतर जर कायम राहणार असतील, हा बदल जर झाला असेल, तर मग जे यूजर ID तयार केले त्यांचं काय? तर सिंपल प्रोसेस, डोंट वरी. जे यूजर ID तयार आहेत ते ज्यांच्या नावे तयार आहेत त्यांची बदली झाल्यानंतर तो चालू यूजर ID डिॲक्टिवेट होईल आणि तोच यूजर ID नव्यानं परत एकदा ॲक्टिवेट होईल. फक्त बदल काय असेल तर तोच यूजर ID नव्यानं ॲक्टिवेट होताना जो आधार नंबर आणि ईमेल ID विचारला जाईल तो बदली झालेल्या नवीन व्यक्तीचा समाविष्ट करावा लागेल. सेम अकाउंट, सेम यूजर ID नवीन व्यक्तीच्या नावे हस्तांतरित होईल. खरं तर ही प्रक्रिया कशी करावी याची स्वतंत्र एक व्हिडिओ तुम्हाला मी देणार आहे. दुसरा प्रश्न असा, बऱ्याच जणांच्या मनामध्ये असाही प्रश्न तयार झाला असेल की आम्ही वैयक्तिक नावे जो यूजर ID बनवला तो चुकीचा झाला का? तर याचं उत्तर आहे नाही. तो यूजर ID योग्य आहे. फक्त तोच यूजर ID त्या कार्यालयाचा कायम यूजर ID राहील, जो यूजर ID भविष्यात कधीही बदलणार नाही. जरी तुमची बदली झाली तरी नव्याने येणारा व्यक्ती आपली माहिती त्या ठिकाणी ऍड करून तोच यूजर ID कायमपणे बायर, कन्साइन किंवा PO म्हणून वापरू शकेल. दुसरा प्रश्न तुमच्या मनामध्ये असाही आला असेल की जर आम्ही तो यूजर ID तयार केला असेल आणि आम्हाला तो बदलायचा असेल तर बदलता येईल का? तर त्याचं उत्तर असं आहे, जर तुमची खरेदी प्रक्रिया अजून सुरूच झाली नसेल तर तुम्हाला तो यूजर ID आजही बदलता येतो. कसा? तर प्रायमरी यूजर यांच्या लॉग इन मधून संबंधित यूजर ID डिॲक्टिवेट करा आणि त्याच पदावर नव्यानं त्या पदाचं रजिस्ट्रेशन करा आणि नवीन रजिस्ट्रेशन करत असताना बायर, कन्साइन आणि PO यांचे संस्था किंवा पदाच्या नावे यूजर ID तयार करता येतात. म्हणजे जुना यूजर ID डिॲक्टिवेट करा आणि नवीन यूजर ID ॲक्टिवेट करा. ही प्रक्रिया करून तुम्हाला जुना यूजर ID बदलता येतो. परंतु जर तुमची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असेल, यापूर्वी तुमच्या काही ऑर्डर झाल्या असतील, तर मात्र ती हिस्ट्री सगळी त्याच यूजर ID ला असल्यामुळे हा यूजर ID बदलण्याचा कुठलाही अट्टहास करू नका. हा यूजर ID जसाच्या तसा राहू द्या, पण तोच यूजर ID त्या कार्यालयाचा कायम यूजर ID असेल. फक्त हा नियम लक्षात ठेवा. खरं तर ही ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे वेळोवेळी होणारे बदल हे सांगणं माझी जबाबदारी होती. यापूर्वी
जी प्रक्रिया होती ती मी तुमच्यासमोर या यूट्यूबच्या माध्यमातून, ट्रेनिंगच्या माध्यमातून आणि मी तुम्हाला एक मार्गदर्शिका दिलेली आहे त्याच्या माध्यमातून मांडलेली आहे. पण त्या संदर्भातले बदल हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे, म्हणून ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. तरीही या संदर्भात अजून काही प्रश्न, शंका, भीती असेल तर काळजी नका करू. मी नक्की तुमच्यासोबत आहे याबाबत. तुमच्याकडे माझा नंबर नक्की असेलच. मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला सर्व पद्धतीनं मार्ग काढून मी देईन. सर्वांना परत एकदा आदरपूर्वक नमस्कार. सर्वांचा धन्यवाद.